ही जलाशयाचे 2 दरवाजे. आज ब्लॉगिंग कमी पडायला लागले. ची जवळजवळ एक 20 फूट असेल. जाऊया. हो चला चला. तर नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल स्टार 0909 या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या आम्ही आहे ते कळसुबाई शिखर पार करून आल्यानंतर भंडारदरा म्हणजे इगतपुरी नाशिक महामार्गावर असलेले हे भंडारदरा आदिक्रांतीवीर राघोजी बांगरे जलाशय भंडारदरा इथे. आता रात्री ट्रॅकिंग केलेलं चालू भावानी म्हणजे कळसुबाई शिखर पार करायला. आणि आम्ही थांबलेलो कारण की आम्ही कंटिन्यू ड्युटी आहे. सगळा सिंगल रोड असल्यामुळं आम्ही काही ट्रॅकिंग केलं नाही. अचानक कसं प्लॅनिंग ठरलं, शनिवार रविवार आपलं थोडे गावाकडले भाऊबंद आणि थोडे पुण्यातले भाऊबंद यांचं जरा कॉन्टॅक्ट झालं. आणि अमुक गावातनं काय होतं की गावाचं नाव आणि लोकेशन सांगितलं की लगेच चौकशी होती. त्याची गाडी कितीनं भाड्यानं सांगितली XYZ. म्हणजे व्यवसाय म्हणलं तेवढं कॉम्पिटिशन असायचं, शेवटी चालायचं. दरम्यान आता काय सगळ्यांचं नियोजन झालं आणि उज्जैनचं तर नियोजन चालूच आहे आपलं. म्हणजे उज्जैन ट्रिप आपल्याला 14 तारखेला जायचं आहे. जे मोजक्या सीटा शिल्लक आहेत त्या अगदी एक 17 पैकी फक्त 4 ते 5 सीटा शिल्लक आहेत. बाकीच्या 12 सीटा झालेल्या आहेत आणि 15 सीटा झाल्या की आपण गाडी काढणार आहे. तत्पूर्वीच आज शनिवार रविवार सुट्टी पण होती, म्हणजे गाडी हॉल्ट पण होती. भावांचा फोन आला, चला तर म्हणलं चला. आता काय आहे शेवटी मामा, काय रामकृष्ण हरी, पैसे पाहिजेत या इकडे देतो. तर झालं कसं, XYZ गावातनं सगळी पोरं गोळा केली, निम्मी पुण्यातनं घेतली. आणि पुण्यातनं रातोरात आम्ही रात्री 10:30-11 दरम्यान निगडीतून सुटलो आणि बरोबर 3:30-4 दरम्यान कळसुबाईच्या पायथ्याला पोहोचलो. येस, कळसुबाई शिखर. पोर आली ती फिरायला. हो, काय खाल्लंय सांगा. हा देणार घेऊ, काय तर खावा, साठवू नका. नाही साठवलंय ठेव जाऊ नका इथं. ओके, खाऊन पिऊन सुखी 2 टाइम. तर पुण्यातून आम्ही आलो नाशिक रोडवरून मंचर गावी, मंचर सिटीत. मंचरमधून लेफ्ट मारला, तिथून परत पूर्ण सिंगल रोड आहे. आणि रातोरात सगळे कसं आहे, पुण्यातले जे नोकरीसाठी येणारी भाऊबंद आहे ती कंटिन्यू प्रवास आहे. म्हणजे शनिवार रविवार ट्रॅकिंगलाच असतो, त्यामुळे रस्त्याला बऱ्यापैकी नाही पण चांगलं ट्रॅफिक असतंय. रस्ता सगळा सिंगल आहे. कुठं इगतपुरी भंडारदरा आपलं नाशिक इगतपुरी हायवे जो आहे तिथंपर्यंत सगळा सिंगल रोड आहे. त्यानंतर मग कळसुबाईला येस्तोवर काही विषय नाही, मोठा रोड चालू होतोय. दरम्यान आता काय रात्री यांनी चालू केलं ट्रॅकिंग, रात्री 4च्या दरम्यान चालू केलं. सूर्योदय बघण्यासारखा असतो, त्याची एक छोटीशी क्लिप तुम्ही बघितली जाशील. तर मी एक शॉर्ट करणार होतो, लॉंग व्हिडिओ काय करणार नव्हतो. तरी पण म्हटलं आपलं करून टाकावा. आलोय तर इथं आता चालू केलं 4 वाजता आणि कितीला पोचली ती. झालं का रांगोळ? ही कसं जॉब करणार आहे ती ठराविक कंपनीतनी. आणि विषय कुठं होता आपला, 4 वाजता यांनी ट्रॅकिंग चालू केलं आणि बरोबर बघा 9:30-10 वाजेपर्यंत माग आली ती. म्हणजे जायला 3-4 तास आणि यायला 3-4 तास. आता कळसुबाई शिखर कसं आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे जवळजवळ 1646 मीटर आणि फुटात मोजाय गेलं तर 5400 उंचीवर ते कळसुबाई देवाचं कळसुबाई शिखर. आता कळसुबाई नाव कसं पडलं तर एक जुन्यातली कहावत आहे की कळसू ही आदिवासी घराण्यातील मुलगी आणि ती रुसून तिथं गेलेली आणि तिथं स्थायिक झाली. त्यामुळे तिला त्या शिखराला कळसुबाई शिखर असं नाव पडलं, असं जुन्यातली एक कहावत आहे. आता याचं इतिहास माहीत असेल तर त्यांनी नक्कीच सांगावा, म्हणजे कोणाला माहीत असेल कळसुबाई शिखरचा. तर आता कसं आहे, इथंपर्यंत 900 मीटरपर्यंत गाडी येते. काय गावाचं नाव घारी का काय तर गावाचं नाव आहे, त्या गावापर्यंत गाड्या येते त्या 4 व्हीलर. आणि तिथून 900 मीटरवर कळसुबाई शिखर आहे. ट्रॅकिंग, पूर्ण ट्रॅकिंग म्हणजे आधीमध्ये शिड्या म्हणजे लोखंडी शिड्या केल्या त्या ट्रॅकिंग करून झाल्यानंतर मग आपलं दऱ्याखोऱ्यातनी वाट आहे. बरं ह्याच्या दरम्यान काय आहे, ज्यांना वर जायला जमत नाही त्यांना एक छोटंसं त्या गावातच मंदिर केलेलं आहे.
आता हे सगळं फुटेज घेणं शक्य होत नाही, कारण की आम्ही आमच्या यशवंतीसोबत ऑन ड्युटी आहे आणि सोबतच ब्लॉगिंग पण चालू आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी साध्य होणं शक्य नाही. आत्ता जिथं थांबलोय तर भंडारदऱ्याच्या ह्याच्यावर, भंडारदऱ्याला इथं जलाशय आहे मोठाच्या मोठा, म्हणजे तिथूनच आहे एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर, पूर्ण घनदाट आहे. आता अजून सांगायचं झालं तर कळसुबाई हे नाव कसं पडलं एक तुम्हाला एक छोट्याशा शॉर्ट क्लिपमध्ये सांगतो. तर कळसुबाई देवी म्हणजे जुन्यातली जसे आपण अजून म्हणजे इथनं माग कसं देव मानत होती पहिले, काय कुठल्या तर मदतीला माणूस धावून आला की त्याला देव मानत होती, तशातलाच प्रकार म्हणजे आई कळसुबाईला बऱ्यापैकी वनस्पतींचे अभ्यास होता. म्हणजे कुठलाही इलाज असो तर गावकरी तिच्याकडे जायचं, मग ती इलाज व्यवस्थित व्हायचा, ती माणूस बरा व्हायचा. म्हणून गावकऱ्यांची सेवा एवढी चांगली झाली की कालांतरानं ती आईनं देवीचं स्वरूप घेतलं आणि सगळ्यांनी मिळून मग तिचं मंदिर छोटंसं बांधलं कळसुबाईला, आणि तिथं मग नाव दिलं की कळसुबाई शिखर, असा हा शिखराचा इतिहास आहे. अजूनही भरपूर माहिती आहे, त्यातलीच आणि एक जुनं नाव अहमदनगर जिल्हा आणि नवीन म्हणजे अहिल्यादेवी नगर. तर ह्याच्यातच बघा अकोले तालुका आणि त्यातच असणारं कळसुबाई शिखर, आणि तिथूनच बरोबर एक 5-6 किलोमीटर असलेला हो भंडारदरा खोरा, म्हणजे ह्याला आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जलाशय असं नाव. तर सांगायचं झालं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे जसं एव्हरेस्ट आहे भारताची ओळख एव्हरेस्ट नव्हती, तसेच महाराष्ट्राची ओळख कळसुबाई शिखरानं, म्हणजे सगळ्यात उंच ठिकाण, महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण कळसुबाई शिखर. तर आता डॅमवर वगैरे फिरून झालं सगळ्या पोरांनी आणि बऱ्यापैकी चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असा एक अंदाज पकडतो. म्हणजे जिथं जाईल तिथं आपण छोटी मोठी माहिती काढायची असं डोक्यात असतं. जेवढं माझ्यापर्यंत प्रयत्न होतील तेवढं चालू आहे. ती ब्लॉगिंग चांगलं झालं पाहिजे, शेवटी तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण की तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. आता इथला ह्याने आंघोळ वगैरे केली ट्रॅकिंग करून, भाऊबंद सगळे दमलेली ती चालूच आहे बघा. काय मग झाली का आंघोळ? तर आता जेवणाच कुठं तर नियोजन लावतो. अजून काय माहिती असेल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो. ही सह्याद्रीची सगळी पर्वतरांग, ही सह्याद्री पर्वतरांग आणि त्यातलंच फेमस हे कळसुबाई शिखर. आमचा लॅपटॉप ही बुकिंग असते बघा उज्जैनसाठी. अजूनही बुकिंग कोणी केलं नसेल तर लवकरात लवकर 4-5 सीट अवेलेबल आहे, ते करून घ्या. 14 तारखेला आपली गाडी जाणार आहे उज्जैनसाठी. हॅलो, हा नमस्कार, बोला की. हा बोला की. बुकिंग साठी सर ऑनलाईन पेमेंट घेतोय आपण. ऑनलाईनच आपलं म्हणजे माझं गाव प्रॉपर पेट नाका. आता ही दुसरी ट्रिप जाणार आहे. सीटा 4 सीटा शिल्लक आहे त्या बघा, 12 झाली, त्या 16 सीटा केल्यानंतर आपण जायचं. गाव कुठलं तुमचं प्रॉपर? काय चालेल. आपल्याला ह्योच माझा दुसरा नंबर आहे बघा, 8007717151. हो, माझं ते ब्लॉग चालू आहे. ते आपलं नाव काय सर? शिवप्रसाद बाबूराव शिंदे सर. तुम्ही व्हिडिओ झाल्याचा माझं ब्लॉगिंग चालू आहे, तुमचा फोन आला. एक काम करा की सर, गुगल पेला तोच नंबर आहे बघा 8007. बुकिंग साठी ऍडव्हान्स पाठवून द्या. मग सरासरी 5000 रुपये घेतोय सीट माग. हो, सकाळी कावा नाक्याला या की. तुम्हाला जवळ कुठलं पॉसिबल होईल? बर. हा कावा नाक्याला या सर. हो हा चालेल. ओके, ठीक आहे. ते असं फोन येते ती 2 फोन आहे ती, एक ब्लॉगिंगचा फोन आहे, एक साधा फोन. तर आता भाऊ थांबली ती वाट बघत. मामाने मागायचे पैसे दिले, आता मागायला जाय ना. हा जातो. ओके, माझा इन्कम जो होत आहे. तर आता थांबतो जेवायला जाणे. काय एखादा चांगला, आता रस्ता काय सगळा सिंगलच आहे, एखादा चांगला स्पॉट बघून एखादं लोकेशन काय बघायसारखं आहे का बघतो, आणि त्यानंतर मग जेवणाचा आस्वाद घेतो ना. आता यांचं बघूया काय नियोजन होतंय. तर स्टे ट्यून, लगे रहो.
आम्ही राजूर गावामध्ये थांबलो आहोत ते पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंटला. जेवण वगैरे काय मिळतंय बघतो. तसं गुगलला सर्च केलं तर 15-20 किलोमीटरच्या अंतरावर दाखवत होते हॉटेल. पण आता काय आहे, तर टायमिंग पण झालंय, जवळजवळ 1 वाजला आणि पोरांनी ट्रॅकिंग पण केलेलं आहे. म्हणून चांगलं आपलं दिसलं हॉटेल पृथ्वीराजला थांबलो. तर आजच्या जेवणात आहे शुद्ध शाकाहारी जेवण. यामध्ये आयटम किती आहेत बघा, भरपूर. त्यांना पापड द्यायला सांगा घेऊ. मामा पापड दिला नाही तर ह्याच्यात बाजरीची भाकरी आम्ही घेतल्या कडकडीत, यांनी चपाती, आणि इकडे नॉनव्हेजवर सगळे ताव मारायला लागलेत. तर घेतो जेवण आणि या जेवायला. आता इथून जेवायचं, त्यानंतर आता इथून डायरेक्ट पुणे. वाजले जवळजवळ 1:30. तर तशी रोटी वगैरे आहे. आम्ही आपलं म्हणतं बाजरीची भाकरी ताव मारायचं. कसं होतंय इथलं वैशिष्ट्य म्हणजे या भागातलं हॉटेल म्हणजे तो जो भाग आहे आदिवासी एरिया भरपूर मानला जातो. म्हणजे ओळख आहे आदिवासी एरियाची बऱ्यापैकी. त्यामुळे इथं ऑथेंटिक असं रोटी काय सगळीकडे मिळते. भाकरी म्हणा, खास करून स्पेशल म्हणजे तांदळाचं जेवढं प्रॉडक्ट आहे ते, म्हणजे चपाती असू दे, भात असू दे, तर लय भारी क्वालिटी मिळते इथं. इंद्रायणी तांदूळ फेमस आहे. चालेल चालेल दादा. बाकी चाललाय मग आता. आता पुण्यात जायचं, पुण्यातलं गावाकडे जा. आता जाणार आहे 14 तारखेला. चालेल चालेल दादा, चला. जेवण खरंच चांगलं आहे. इथली शुद्ध शाकाहारी थाळी खरंच एक नंबर आहे. म्हणजे एक वेळ ह्या रोडला आलाचा इकडे ट्रॅकिंगला तर इथं थांबा. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजसाठी फेमस आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे ती, उतावळ तेवढं पाणी जास्त वापरायचं. कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी झालं पाहिजे दिवसात. म्हणजे ट्रॅकिंगला असू दे, फिराय असू दे, आणि कुठं असू दे, तर उन्हाळा लागत नाही ती. म्हणजे उष्णतेचा कुठला त्रास होत नाही, असा विषय आहे. तर आता आलोय तर इथं, आता इथनं डायरेक्ट पुणे. बघतो आता मध्ये आधी काय होते का पॉईंट बघायला. ते आज रविवार असल्यामुळे बघा ट्रॅफिक काय लागलं नाही. चाकाच्या सिग्नलला सगळा मोकळा आहे. 9600 घ्या आपलं. यो मोठा राखीस ट्रॅव्हल्स लाईन मधला यो मोठा राखीस. पाक पुण्यात आलो तरी पण अजून झोपली तीस. उठा की. अशा रीतीने दिवस पण बुडत आला आणि लोकेशनवर पोहोचलो. पण आता म्हटलं फायनली लास्टचा आपला चहा घ्यायचा आणि जिकडली तिकडे करायची. यातली निम्मी भागातली निम्मी आपलं इथं पुण्यात सोडायची सगळी नोकरदार वर्गायची. आणि जमलं तर एकाकडे थांबित पण, कारण की 14 तारखेला उज्जैन आहे, उद्या आहे 13 तारीख. त्यामुळं आता होईल तेवढं गाडीचं ऑइल बदली करून घेणार आहे. आणि जनरल चेकअप ज्याला आपण म्हणतो, एक मिस्त्री आहे ती, जरा ऑइल सेटिंग करून घ्यायचं. काय आहे अजून तरी 2-3 हजार चालेल, पण कशाला उगाच रिस्क घ्यायची, लॉंग रूट आहे. त्यामुळं उद्या गाडीची ऑइल बदली वगैरे करून घेणार. आणि त्यानंतर मग उद्या आता हे थोडकी आहे ती कशानंतर घालवायची ती गावाकडे असं डोक्यात आहे. तरी पण बघू. तर आता इथंपर्यंतचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आणि म्हणजे कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल तर सॉरी. आणि भेटूया डायरेक्ट उज्जैन ट्रिपमध्ये. आता तुम्हाला कुठे थांबलो, काय केला, उज्जैनच्या ट्रिपमध्ये कुठे थांबलो, काय प्रवास केला हे नक्कीच सांगतो. दरम्यान आता सोय कशी आहे दाखवतो. आणि ज्यांना वाटतंय प्रवास करायची इच्छा आहे आमच्यासोबत, तर त्यांनी आता नंबर दिला आहे, त्याच्यावर बुकिंग मारा, उज्जैनचं बुकिंग करा. आता 14 तारीख फिक्स जाणार आहे. 12 सीटा झाली त्या, अजून एक 2-3 बघणार घेऊन जाणार. 15 परवडत आहे आपल्याला. शेवटी पहिल्यांदा आहे म्हणतात तेवढं चालायचं. आणि त्यानंतर दिवाळी झाले 29ला आपलं नियोजन आहे उज्जैनचं. आता काय आहे
दिवाळीनंतर 6 दिवस आपली फुल गाडी पॅक आहे. आता कशी पॅक आहे कुठं आहे म्हणजे बुकिंग आहे ते आपण परत बघूया. तर असो घेतो चहा आणि चहावरच इथं चाकणच्या पुढंच आम्ही आलोय बघा. KBS लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड. ट्रॅफिक असल्यामुळे तास गेला इथंच. सनसेट हो घेतला की सनसेट कसलो दिसतोय कसलो राव. इथं चाकणच्या इथंच आम्ही व्लॉगचा शेवट करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.